दीप म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा देवदूत। दीप म्हणजे सूर्याची प्रतिमा। आपल्याकडे एक प्रार्थना म्हटली जाते, दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोती हार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी। घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य राहो। ही प्रार्थना आपण दिव्यापाशीच करतो। दिवा हे श्रद्धेचं प्रतीक आहे, दीप हे संस्कृतीचं प्रतीक आहे। ज्योती, पंथी, आरती हे श्रद्धेचं प्रतीक आहे। माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत याचा जीवनाशी चांगला संबंध आहे। आषाढ महिना संपला की हिंदूंचा पवित्र असणारा श्रावण महिना सुरू होतो। या आषाढ महिन्याच्या शेवटची अमावस्या म्हणजेच त्याला दीप अमावस्या म्हणतात, त्यालाच दर्श अमावस्या म्हणतात आणि त्यालाच गतहारी अमावस्या म्हणतात। श्रावण महिना हा पवित्र महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक सण समारंभ सुरू होतात। आषाढ आणि श्रावण हा पर्जन्य काळातला महिना म्हणजे पावसाळी। नद्या नाले तुडुंब वाहत असतात, सतत सर्वत्र पाऊस पडत असतो आणि अशा वेळेला वातावरण बदललेलं असतं। त्यामुळं आपल्याला जे भोजन आहे ते भोजन चांगल्या पद्धतीचं लागतं। मग त्यात शाकाहार खूप महत्त्वाचं आहे आणि त्या शाकाहारामध्ये आपण फळभाज्या खाणं हे आपल्या शरीराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यापूर्वी आषाढाचा शेवटचा असणारा जो आपला अमावस्या आहे, त्या अमावस्याला आपण दीप अमावस्या म्हणतात, पण त्यातच अनेक शब्द वापरलेला आहे की गतहारी अमावस्या। गत म्हणजे पाठीमागील आणि आहार म्हणजे भोजन। काही लोकांना मांसाहार करण्याची सवय असते, तो मांसाहार या आषाढ अमावस्याच्या दिवशी बंद करून नंतर येणारे आपले जे सण समारंभ आहेत, नागपंचमी असू दे, त्याच्यानंतर गणेश उत्सव आणि त्याच्यानंतर असणारं नवरात्र, दीपवाळी, या कालावधीमध्ये मांसाहार पूर्ण वर्ज्य केला जातो। कारण त्या काळामध्ये जे जनावरं असतात त्या जनावरांच्या अंगावर बारीक कीटक असतात, कृमी असतात, त्याच्यानंतर अनेक आजार त्या जनावरांना झालेले असतात। त्यामुळे मांसाहार पूर्ण बंद करून वर्ज्य करून आपण शाकाहाराकडे वळतो आणि जे सण समारंभ आहे त्या वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे आहार आपल्याला त्या त्या काळामध्ये खायला मिळतात। त्यामुळे प्रकृती चांगली होते आणि पचनक्रिया सुधारते। हे एक वैज्ञानिक कारण आहे। आणि दुसरं, दीप अमावस्याचे एक कथा आपल्याला सांगितली जाते की एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता। त्याची एक सून होती, त्या सुनेनं चुकून चोरून एक पदार्थ खाल्ला आणि तो आपल्यावर आळ येऊ नये खाल्लेल्या पदार्थाचा, म्हणून तिनं तो आळ उंदरांच्यावर घातला। हे जेव्हा उंदरांना समजलं तेव्हा त्यांना राग आला आणि मग उंदरांनी ठरवलं की आपला जो आळ आहे तो आळ दूर करायचा असेल तर आपण त्या राणी जी सून आहे त्या सुनेला दोषी केलं पाहिजे। म्हणून त्या उंदरांनी काय केलं की रात्री ती सून झोपलेली असताना राजाची तिची चोळी जी आहे ती चोरली, उचलली आणि सर्व उंदरांनी ती एका इथं आलेले स्नेही जे होते, पाहुणे होते, त्यांच्या अंथरुणाच्या जवळ नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या राजवाड्यामध्ये गोंधळ सुरू झाला की चोळी तिकडे कशी गेली आणि त्या सुनेला दोषी ठरवलं गेलं आणि तिला तिथून हकलून दिलं गेलं। कालांतराने दीप अमावस्या आली। दीप अमावस्या आल्यानंतर त्याच दिवशी राजा शिकारीला गेलेला होता आणि जंगलामधनं परत येत असताना एका झाडावर त्या राज्यातले सगळे दिवे अदृश्य होऊन त्या झाडाच्या वस्तीवर आलेले होते आणि ते एकमेकाशी चर्चा करत होते की कुणाच्या घरामध्ये चांगली पूजा झाली। सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर राजवाड्यातील असणाऱ्या त्या दिव्यानं सांगितलं की आज माझ्या घरामध्ये काही चांगल्या पद्धतीची पूजा झालेली नाही। सर्वांनी विचारलं काय कारण आहे, त्यावेळेला तिनं सांगितलं की त्या घरात असणारी जी सून आहे त्या सुनेवर आळ आलाय तो चुकीचा आहे आणि खरा प्रकार काय आहे त्या दिव्यानं सांगितला। हे राजानं ते ऐकला आणि तो तिथून घरी आला। घरी आल्यानंतर राजवाड्यातल्या सर्वांना त्यानं एकत्रित गोळा केलं
आणि गोळा केल्यानंतर विचारलं की हा चोरून नेलेला प्रकार कुणी पाहिला आहे का? तर त्याला कोणताही पुरावा नव्हता. राजानं आपल्या सुनेला बोलवलं आणि सुनेनं पुन्हा दीप अमावस्या करायला सुरुवात केली. म्हणजे त्या ठिकाणी जो आळ आहे, चुकीचा आळ आहे, तो प्रकाशानं, दिव्यानं, आरतीनं, पंथीनं, समयीनं, ज्योतीनं प्रकाशात आणला आणि सत्य काय आहे ते राजाला कळलं. तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर दिव्याकडं गारानं गायलं जातं, भक्तीनं सांगितलं जातं आणि तो दिवा आपल्याला ते पूर्ण करतो. अशा पद्धतीनं जी अमावस्या आहे ती दीप अमावस्या आहे. त्यालाच गतहारी अमावस्या म्हणतात आणि आपण त्याचा चुकीचा अर्थ काढतो गटारी अमावस्या. तर गटारी अमावस्या नसून ती गतहारी अमावस्या आहे आणि दीप अमावस्या आहे. दीप अमावस्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.